आज सांगली येथे एसएफसी मॉलमध्ये आशा चित्रपट पाहण्यासाठी आशा वर्कर्सनी मोठी गर्दी केली होती। चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी प्रतिष्ठा न्यूज बरोबर बोलताना अत्यंत भावुक अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या। नमस्कार, मी नेत्रदीपा पाटील, आशा व गटवर्तक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्षा। आज जो 19 डिसेंबरला आशा हा चित्रपट रिलीज झालेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही सर्व घालवाड पीएससी अंतर्गतच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आशा सेविका ही फिल्म पाहण्यासाठी आज इथे एसएफसी मॉलमध्ये सांगलीमध्ये आलेलो आहोत। याच्यामध्ये जी काही कहाणी दाखवलेली आहे ती रोज आमची आशा वर्कर गावोगावी ती भूमिका रोज जगत असते। म्हणजेच की आशा सेविकांची मेन नेमणूक ही केंद्राकडून कशासाठी झाली तर माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण रोखणं यासाठी आमचा मूळ यांची नियुक्ती झालेली आहे। आणि त्याच्या अनुषंगाने जे काही त्या फिल्ममध्ये दाखवलं की प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहोचून तिला आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, घरामध्ये प्रसूती नाही व्हायला पाहिजे, हाय रिस्क फॅक्टर आशांनी शोधले पाहिजेत आणि हाय रिस्क मातांना आरोग्य सेवा देऊन त्यांचा बाळाचा आणि मातेचा जीव वाचवला पाहिजे। ही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असताना तिला स्वतःचा जीव पण धोक्यात टाकावा लागतो, सगळ्यांची विरोध पत्करावा लागतो, परंतु ती तिची भूमिका जी आहे प्रत्येकाला तळमळीनं आरोग्य सेवा पोहोचवण्याचे जे कार्य आहे जे त्या फिल्ममध्ये दाखवलं, रिंकू राजगुरूने अतिशय उत्कृष्टपणे ही भूमिका साकारली आहे की ज्याच्यामुळं आम्हाला वाटलं की आम्हीच तिथे आहोत, अशी एक भावनासुद्धा मला निर्माण झाली की मी स्वतः तिथं आहे असं वाटत होतं प्रत्येकाला। दिग्दर्शक दीपक पाटील यांनी एक खूप चांगल्या पद्धतीनं हे फिल्म बनवण्याचं जे काही हा उद्देश ठेवला तो अतिशय स्तुत्य उपक्रम होता, जेणेकरून समाजातील लोकांना कोरोना काळापासून कळालं की आशा कोण आहे, ती काय काम करते आणि समाजामध्ये प्रत्येक घरापर्यंत ती कशी जाते आणि कशी आरोग्य सेवा देण्याचं काम करते। त्याच अनुषंगाने संपूर्ण जगामध्ये ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्डनी सुद्धा या कामासाठी आशा वर्करना सन्मानित करण्यात आला। हा आमचा एक सन्मान आहे आणि कुठल्याही कॅडरवरती फिल्म अशी निघत नाही, परंतु आशा सेविकांच्या कामावरती फिल्म निघाली म्हणजे खूपच अभिमानास्पद गोष्ट वाटते की ज्याच्यामुळे प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबाचं आरोग्य कसं अगदी उत्तम राहील याच्यासाठी तळमळणारी माझी आशा आणि तीच आशा घेऊन आशा फिल्म बनली ही खूपच अतिशय आनंदाची आणि आमच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे। समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रत्येकाने ही फिल्म जरूर बघायला पाहिजे आणि त्यांनी प्रत्येकाचं सहकार्य आशाला गावामध्ये लाभलं पाहिजे आणि अजून गावात अजून जरा आशांना जर काही मनोधैर्य वाढेल, त्यांना प्रेरणा मिळेल तर आणखीन ही आरोग्याची आशा अजून आपल्या भारताच्या परिवर्तनाची दिशाच ठरेल असं मला वाटतं। धन्यवाद।